करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्री दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 9वा नाना उपासना निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोक नाना त्यास नाना उपासना भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच आपल्याला समर्थाने प्रार्थनेने करून दिली. कारण प्रत्यक्षात मन हा चंचल आहे. मनाला एकरूप ठेवण्यासाठी एकाग्र करण्यासाठी स्मरण कोणाचं केलं? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आणि गुरुर देहो महेश्वराचं. परंतु त्या तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं सुद्धा काय केलेलं आहे? स्मरण केलेलं आहे. तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झाली. जय घोषणा प्रत्यक्षात जय जय रघुवीर समर्थ. एकदा नाही तर 2 वेळा जय जय. कोणाचं आहे? एक म्हणजे आपला जय आणि दुसरा म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. कारण आपण प्रत्येक वेळी घोषणा देत आलो, अजूनपर्यंत देतोय, परंतु जय हा मागे होता, बरोबर की नाही? परंतु इथे समर्थाने एकदा नाही तर 2 वेळा जय हा पहिल्यांदा दिलेला आहे. कारण आपण जे ऐकत आहोत, जे श्रवण, प्रत्यक्षात जे मत मांडलेलं आहे खुद्द भगवंतच आहे. या ग्रंथामध्ये या बोधातून प्रत्यक्ष दास कसा घडला जाईल. कारण आपण लोकांमध्ये मिक्स होतो, लोकांची मतं ऐकतो, लोकांचे विचार जाणून घेतो आणि त्यानुसार आपण वागायला जात असतो. परंतु त्यातून काय सिद्ध होतं? काय साध्य झालं? शेवटी बघा, जे आपण ठरवणार नव्हतं तेच झालं. परंतु खुद्द भगवंताचं वचन, एक वचन, विश्वास असणं गरजेचं आहे. कारण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, लोकांची आपण मतं ऐकणारीच आहोत. अजूनपर्यंत आत्ताच्या क्षणाला आपण स्वतःचं मत कधी जाणून घेतलं का हो? जेव्हा आपण फसला जातो, आपला देह फसला जातो, तेव्हा नंतर विचार करतो, अरे या व्यक्तीचं जर ऐकलं नसतं, या व्यक्तीचे जर विचार किंवा मत जर जाणून घेतले नसतं ना, तर बरं झालं असतं. माझ्या देहाचं म्हणजे माझं स्वतःचं मी ऐकलं पाहिजे होतं. म्हणून समर्थ म्हणाले, या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडला पाहिजे. आपण लोकांचे विचार, लोकांची मतं ऐकून बिघडत चाललेलो आहोत. समर्थ म्हणाले, लोक कोणती? विषय वासना, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. म्हणून दशक 16वा दाखवला तत्वान्वयाचा. हळूहळू बघा, प्रत्यक्ष आपण समास 9व्यापर्यंत आलो. नाना उपासना निरूपण नाम. लोक अनेक प्रकारची भक्ती करत आहेत, अनेक प्रकारची उपासना करत आहेत, परंतु दररोज नाही ना. दररोज कोण करतं का हो? बघा, विचार करा. आपल्याला देवाला नमस्कार करायला टाईम नाही हो. आपण गाडीवरून जातोय, 2 व्हीलर घेऊन किंवा 4 व्हीलर घेऊन जात असो, आपल्याला 1 मिनिट बघा प्रत्यक्ष म्हणजे त्या मंदिरासमोर नमस्कार करायला वेळ नाही. तिथं आपण हॉर्न वाजवतोय आणि निघून जातोय. विचार करा. समर्थ म्हणाले, नाना प्रकारच्या उपासना आपल्याला पाहायला मिळत आहेत, नाना प्रकारची भक्ती. ज्यावेळी श्रावण येतं, श्रावणातली भक्ती. समर्थ म्हणाले, मार्गशीर्ष आलं त्यामधली भक्ती.
फक्त 2 वेळाच भक्ती करायची का? नाही आहे. चालवणारा तोच आहे. 24 तास जपा अजपा बघा, आपली सेवा तो प्रत्यक्षपणे घेत आहे, करत आहे. मग त्याचं स्मरण करायला आपल्याला बघा, का म्हणून आपण कमीपणा करायचा? अनेक प्रकारची लोक आहेत, अनेक प्रकारची भक्ती करत आहेत. म्हणून समर्थांनी उत्तमाचा हा आजचा भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये लोक नाना, त्यास नाना उपासना, भावार्थे प्रवर्तले भजना ठाई ठाई. समर्थ म्हणाले, अनेक प्रकारची लोक आहेत या पृथ्वी तलावर. त्यास नाना उपासना, अनेक जण बघा प्रत्यक्षाने भजन करत आहेत, कीर्तन करत आहेत, बरोबर की नाही? भक्ती करत आहेत, उपासना करत आहेत, पूजा करत आहेत. अनेक प्रकारची उपासना चालू आहे. भावार्थे प्रवर्तले भजना, त्यांच्या नाना प्रकारच्या उपासना तर आहेतच, आणि जागोजागी लोक बघा भावार्थाने भजन करीत आहेत. ठाई ठाई म्हणजे काय? आपण ज्या वेळेला एखादा चित्रपट असेल, बरोबर, त्या चित्रपटाच्या वेळी आपल्याला झोप येते का बघा? आळस येते का बघा? कंटाळा येतो का बघा? अजिबात नाही. कारण का? तिकीट काढून आलेलो आहोत, पैसे भरलेले आहेत. संपूर्ण स्टोरी आपण बघा ऐकत असतो, पाहत असतो. पुढे काय होणार आहे, याचा पार्ट 2 काय होईल, हे सुद्धा आपण परीक्षण करत असतो, पाहत असतो. परंतु जिथे भगवंताचं भजन चालू आहे, जिथे भगवंताचं कीर्तन चालू आहे, जिथे भगवंताचं नामस्मरण चालू आहे, तिथे आपल्याला डुलक्या येतात, डोळा लागतोय बघा, झोपेमध्ये पडतोय. विचार करा. समर्थ म्हणाले, कुठे आहे आपला आळसपणा? हे पहावे आपणासी आपण. कारण हातामध्ये स्मरणिका काय आहे? हातामध्ये स्मरणिका आहे. ती स्मरणिका बघा प्रत्यक्षपणे आपल्या हातून पडते. कारण स्मरण करता करता, नामस्मरण करता करता डोळा लागला, झोप लागली. परंतु आपल्या हातामध्ये मोबाईल असू दे, मोबाईल हातचा पडतोय का बघा? डोळा लागतोय का बघा? अजिबात नाही. तेव्हा झोप आलेली असली तर मोबाईल घेतला की ती झोप उडून जाते. रात्रीचे 2-2, 3-3 वाजता तरी बाकीचे सर्वजण झोपलेत आणि हा एकटाच बघा प्रत्यक्षपणे. समर्थ म्हणाले, नाना प्रकारच्या उपासना, भजन, कीर्तन, ज्या प्रकारे आपल्याकडून होणारी भक्ती, पूजा उत्तम प्रकारे करणं गरजेचं. आपुल्या देवास भजती, नाना स्तुती स्तवने करीती, जे जे निर्गुण म्हणविती उपासनेसी. आपल्या आवडीच्या देवाला ते भजतात. म्हणजे काय? प्रत्येकाचे देव वाटून घेतलेले आहेत का? अहो, युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. पाहिलं पाहिजे. 33 कोटी देव आहेत, बरोबर आहे? गुरु अनेक आहेत. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. हे केव्हा पाहायला मिळतं? ज्यावेळी श्रवणाला बसशील तेव्हाच ना. आपुल्या देवास भजती. आपण सकाळ संध्याकाळ बघा नामस्मरणामध्ये असणं गरजेचं. का नामस्मरण करावं लागतं? कारण त्याचाच देह आहे. आपली पुण्याई, आपली शिल्लक वाढवण्यासाठी ना नाना स्तुती स्तवने करीती, त्याची नाना प्रकारे स्तुती आणि स्तवन करत आहे. जे जे निर्गुण म्हणविती उपासनेसी. प्रत्येकजण आपल्या उपासनेला निर्गुण म्हणतो. माझीच उपासना श्रेष्ठ, माझीच भक्ती श्रेष्ठ, माझीच पूजा श्रेष्ठ. जसे उत्तमाचे तुम्ही कर्म कराल, जशी तुम्ही भक्ती कराल, त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं फळ नक्कीच प्राप्त होईल. याचा कैसा आहे भाव, मज सांगीचे अभिप्राव, अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे.
यात काय भाव आहे? समर्थ म्हणाले, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. मग याबद्दल आपले मत काय आहे? समर्थ म्हणाले, आपल्याला देवाची स्तुती करावी, बरोबर की नाही? असा हा माणसाचा स्वभावच असतो. कारण मंदिर बघा आपल्या गावामध्ये असतंच. त्या मंदिरामध्ये आपण जात असतो, तिथे कीर्तन चालू असतं, भजन चालू असतं. तिथे सुद्धा आपण जात असतो, ऐकत असतो आणि तिथून निघून येत असतो. पुन्हा बघा दुसऱ्या गावा ठिकाणी आपल्याला भजन कीर्तनाचा आवाज येत असतो. तिथली लोकं कधी आपल्याला विरोध करतात का हो? ए तू त्या गावातला आहेस ना, मग इथे येऊ नकोस, आमचा मंदिर आहे. नाही आहे. मंदिर जरी तुमचा असला तरी भगवंत मात्र तुमचा असूच शकत नाही. हा भगवंत सर्वांचा आहे. जळी स्थळी काष्टी पाशाणी, म्हणून समर्थ म्हणाले, याचा कैसा आहे भाव, हा समजला पाहिजे. मज सांगीचे अभिप्राव, सांगता आला पाहिजे, अभिप्राय देता आला पाहिजे. अरे हा स्तुतीचा स्वभाव ऐसा आहे. मग स्वभाव कसा आहे? लोक आपल्याला कधीच विरोध करणार नाही. जिथे महाप्रसाद असतो, कधी आपल्याला बघा विचारलं का हो, तू त्या गावातला आलास आणि इथे तू जेवायला आलास, महाप्रसाद आहे म्हणून? नाही, विरोध कधीही करणार नाही. हां, विरोध करतील केव्हा? जेव्हा तू हळदीला जाशील, लग्नाला जाशील, तेव्हा तुला विचारते, अरे तू कुठला, मुलीकडचा का मुलाकडचा? मग आपण विचार करू, अरे मला पत्रिका आली नाही आहे, मग सांगायचं का? बघा, म्हणजे कोणी अडवत नाही आहे, परंतु समर्थ म्हणाले, इथे ज्याप्रमाणे उपासनेचे तत्पर का सांगितलं असणं गरजेचं का आहे? निर्गुण म्हणजे बहुगुण, बहुगुणी अंतरात्मा जाण, सकळ त्याचे अंश हे प्रमाण प्रचित पहा. निर्गुण असं म्हणणं हे मायेमुळेच शक्य होतं. आता निर्गुण आहे कशामुळे? तर मायेमुळे. आणि माया बहुगुणी असल्याने निर्गुणच बहुगुणी आहे. वास्तविक पाहता चंचल अंतरात्माच बहुगुणी आहे. सर्व देव हे त्याचंच अंश आहे. कारण चालवणारा तोच आहे ना. बघा, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल. लहानशी मुंगी जेव्हा आपण पाहायला जातो तेव्हा त्याला चालवणारं, तिला चालवणारं कोण आहे? तर परमेश्वरच आहे ना. अहो, प्रत्येकाच्या हृदयात त्याचप्रमाणे सर्व देव बघा हे त्याचेच अंश आहेत. वास्तविक चंचल अंतरात्माच बहुगुणी आहे ना. हे अनुभवाने आपण जाणलं पाहिजे. आपण काय म्हणतो, अरे मी देवाला अजून पाहिलं नाही आहे. अहो, देव आपल्या अंतरी आहे. आपण मंदिरामध्ये जातो, देवाची मूर्ती पाहायला मिळते, देवाचे फोटो आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आपली भक्ती आपण ज्या प्रकारे करत आहोत, बरोबर की नाही, आपण उपासना करत आहोत, परंतु त्यावर विश्वास असणं गरजेचं आहे, श्रद्धा असणं गरजेचं आहे. सकळ जनासी मानावे ते, एका अंतरात्म्यास पावते, अधिकार परत्वे ते मान्य कीजे. सर्व लोकांना जे मान्य होतं ते अंतरात्म्याला पावतं. कारण का? बघा, सकळ जनासी मानावे ते, एका अंतरात्म्याचं पावते. आता विचार करा, एखादा कार्यक्रम असेल, बरोबर आहे, एखादी बिल्डिंग असेल, बघा आपण समर्थाने उत्तम असा भाग दिलेला आहे, आणि त्या बिल्डिंगमध्ये, त्या सोसायटीमध्ये किंवा एखादं गाव असेल त्या गावकीमध्ये एखादा कार्यक्रम करायचा, एखादी पूजा असेल किंवा बघा एखादा कार्यक्रम असेल, ज्यावेळी सर्व लोकांना बोलून मीटिंग होते, सभा घेतली जाते आणि जे विचार मांडले जातात ते प्रत्येकाला पटले जातात, मान्य होतात, तेव्हा तेच विचार अंतरात्म्याला सुद्धा, बरोबर की नाही? कारण का? जर एकमेकांचा विरोध असेल आणि गावामध्ये पूजा ठेवली, काय होईल? समर्थ म्हणाले, बरोबर की नाही?
आता देवाची पूजा आहे, देवाचं भजन आहे, देवाची कीर्तन आहे, परंतु आपण काय करतो? नाही, आपला आपल्यामध्येच विरोध असतो. मग असं होता कामा नये. आपण भावार्थ नाही. बघा समर्थ म्हणाले, उत्तम प्रकारे उपासना करून, उत्तम प्रकारची भक्ती करून, एकमेकांना मदत करून, सहाय्य करून, एकमेकांचे विचार जाणून, एखादा कार्यक्रम असेल, एखादी पूजा, भजन असेल, तर नक्कीच सहभागी होणं गरजेचं आहे. आणि आपल्या अधिकारानुसारच सर्वांचा अंतरात्मा एकच आहे. श्रोता मने हे अनुमान, मुळी घालावे जीवन, ते पावे पानोपानत, हे सध्या प्रचिती. झाडांच्या मुळांना पाणी घालावे लागते, तेव्हा ते पाणी पानापर्यंत, फळापर्यंत, बघा फुलापर्यंत पोचली जाते. हा रोकडा साक्षात्कार आहे. आता विचार जर आपण केला, झाड असतं, झाडाचं पान दिसतात, फुलं दिसतात, फळं दिसतात, फांद्या दिसतात, खोड दिसतं, परंतु मूळ दिसतं का हो? अजिबात नाही. परंतु त्या झाडाच्या मुळांना जेव्हा आपण पाणी टाकू, तेव्हा ते बघा, ते जमिनीत आतमध्ये असतं की नाही, आपण काय करतो? वरून पाणी टाकतो, त्या जमिनीमधून शोषून, बघा झाडांची मुळं काय करत असतात? पाणी शोषून घेतात आणि फांद्यांपर्यंत, फुलांपर्यंत, पानांपर्यंत पोचवण्याचं कार्य कोण करतं? मग विचार करा. आपण पाणी पितो, आपण पितो का हो? अंतरीचा अंतरात्माच आहे ना, तोच बरोबर ग्लास बरोबर घेतो, भरतो आणि स्वतःहून पितो की नाही? आपल्याला तहान लागली, भूक लागली, जाणीव कोण करून देतो? कळलं पाहिजे. समर्थ म्हणाले, हाच रोकडा साक्षात्कार आहे, हीच रोकडी प्रचिती आहे. ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे. का भाग दिलेला आहे? की ज्याप्रमाणे वक्ता म्हणे तुळशीसी, उदक घालावे पात्र भरी, वरी न थिरे निमिष भरी, भूमीस भेरे. आता तुळशीचं बघा प्रत्यक्ष उत्तम प्रकारे उदाहरण दिलं. तुळशीचं रोप आपल्या खिडकीमध्ये असतं की नाही? तुळस औषधी सुद्धा आहे. आपण उत्तम प्रकारे उदक घालावे पात्र भरी, तांब्यावर पाणी, ग्लासभर बघा उत्तम प्रकारे पाणी देत असतो. परंतु ज्यावेळी त्या कुंडीमध्ये माती असते, जेवढं पाणी आपण टाकणार आहोत, पुरेल एवढंच पाणी टाकलं पाहिजे ना. जर जास्त ओतण्याचा प्रयत्न केला तर शेवटी काय होईल? जी माती आहे ती माती निघून जाईल. वरी न थिरे निमिष भरी, भूमीस भेदे. शेवटी काय आहे मग? त्या जमिनीवरच ती माती पडणार आहे ना. थोरा वृक्षांच कैसे करावे, सेंड्या पात्र कैसे न्यावे, याचा अभिप्राय देवे मज निरोपावा. तुळशीचं ठीक आहे हो, पण मोठ्या वृक्षांच्या बाबतीत काय? त्याच्या शेंड्यापर्यंत पाणी कसं न्यायचं, याचा अभिप्राय समर्थ म्हणाले. आपण मोठमोठी वृक्ष पाहतो, झाडं पाहतो. आता नारळाचं उदाहरण जर आपण पाहायला गेलो, नारळाचं झाड किती उंच असतं, त्या नारळाच्या झाडावर किती नारळ असतात, बरोबर की नाही? परंतु देवाची करणी नारळात पाणी. सहजासहजी पाणी आलं का हो? बघा विचार करा. एवढ्या उंच झाडापर्यंत आपण मुळांना पाणी घालतो ना, झाडाच्या मुलांना. का वरती जातो आणि पाणी टाकतो? नाही आहे, मुळाशी पाणी टाकतो आणि तेच पाणी वरती फांद्यापर्यंत बघा पोहोचलं जातं, देठापर्यंत पोहोचलं जातं. पर्जन्याचे उदक पडते, ते तो मुळाकडे येते, हातची पाविना तेथे काय करते. पावसाचं पाणी. आता जेव्हा पाऊस सुरू होतं, पावसाचं पाणी शेवटी वृक्षांवर पडत असतं की नाही?
मोठ्या वृक्षांवर पडतं, लहान वृक्षांवर पडत असतं. पण ते पाणी पान आडून घेतं का हो? फळं घेतात का? फांद्या घेतात का? नाही आहे. शेवटी ते मुळाकडेच जातं. जे झाडांचं मूळ आहे ते मुळाकडेच जातं. आणि पात्राने पाणी घालायला हात पुरत नसेल तर काय करायचं? बरोबर की नाही? आता एखाद्या वेळी बघा, काही ठिकाणी अशी झाडं आपल्याला पाहायला मिळतात जिथं कोणीही पाणी टाकत नाही. डोंगराळ भागात आता आपले मनुष्य देह जातील का हो? नाही जाऊ शकत. भरपूर डोंगराळ भागामध्ये, जंगल वस्तीमध्ये अनेक प्रकारची वृक्ष आहेत. तिथे आपण पाणी टाकायला जातो का? नाही जात. तरीसुद्धा विचार करा, ती बरोबर काय आहेत? जीवन जगत आहेत. सकाळांचं मूळ सापडे, ऐसे पुण्य कैचे घडे, साधू जनाचे पवाडे, विवेकी म्हण. सगळ्यांनाच मूळ सापडेल इतकं त्यांचं पुण्य कुठं असतं? समर्थ म्हणाले, साधू संतांचं विवेकी मन मात्र मुळापर्यंत म्हणजे अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचते. मनाला एकाग्र करायचं. साधूजन आणि आपलं मन, विचार प्रत्यक्षपणे ऐकले पाहिजे. तथापि वृक्षाचेनी पडी पाडे, जीव घालिता कोठे पडे, एक गोष्टीचे साकडे काहीच नाही. वृक्षांच्या दृष्टांतावरून झाडाला कुठं पाणी घातलेलं आहे का? हे कसं लक्षात येईल? ज्यावेळी बघा अनेक प्रकारची वृक्ष आपल्या दारासमोर असतात, अंगणामध्ये असतात, त्यावेळी बरोबर आपण पाणी टाकत असतो की नाही? आता पाणी टाकलेलं आहे की नाही हे कसं समजेल? ज्या कुंडीतली माती सुकी आपल्याला पाहायला मिळेल, त्यामध्ये आपल्याला समजेल की बाबा यामध्ये पाणी ओतलेलं नाही आहे. सहजपणे मागील आशंकेचे निरसन होता झाले समाधान, आता गुणास निर्गुण कैसी म्हणती. मागे जी शंका विचारली होती तिचं निरसन झाल्याने श्रोत्यास समाधान झाले. आता कोणती शंका विचारली होती? कोणत्या प्रश्नांचं, कोणत्या शंकेचं निरसन झालं? त्यामुळे श्रोता बघा प्रत्यक्षपणे समाधानी झाला. आता गुणाला निर्गुण कसं म्हणतात? हीच एक शंका राहिलेली आहे. चंचळपणे विकारले, सगुण ऐसे बोलिले, एरते निर्गुण उरले गुणातीत. समर्थ म्हणाले, जे चंचलपणे विकार पावते त्याला सगुण म्हटलेलं आहे. याखेरीज जे गुणातीत उरते ते निर्गुण. आता चंचलपणे विकारले आणि सगुण ऐसे बोलिले. वक्ता म्हणे हा विचार, शोधून पाहावे सारासार, अंतरी राहता निर्धार नाव नाही. समर्थ म्हणाले, हा विचार कळण्यासाठी सारासार विवेकाने सार काय, असार काय हे शोधून काढलं पाहिजे. चांगलं काय आहे, वाईट काय आहे, त्यासंबंधी स्वानुभवाने निर्धार निश्चय झाला की निर्गुण हे नावही मग उरत नाहीये. विचार करा. वक्ता म्हणे हा विचार, शोधून पाहावे सारासार. आपला देह या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे. लोकांचं आपण ऐकत असतो. आपल्याला डोळे दिलेले आहेत, आपण सुद्धा पाहत असतो. परंतु काय चांगलं, काय वाईट, काय सार आहेत, काय असार आहेत हे शोधून काढले पाहिजे. यावर विचार करणं गरजेचं आहे. विवेकेची तो मुख्य राजा आणि सेवकांचं नाव राजा, याचा विचार समजा वेवाद खोटा. बघा, एक राजा असतो आणि एकच सेवकाचं नाव राजा असते. आता विवेकाने खरा कोण हे जाणून घ्यावे. तेथे वादविवाद करणं योग्य नाही आहे. आता आपण मुलाचं नाव ठेवतो ना राजा म्हणून, परंतु तो खरा राजा आहे का? बघा, प्रत्यक्ष आपण पाहायला गेलो तो एकच खरा राजा असतो ना, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे स्वभाव असेल त्याप्रमाणे बघा आपल्याला नावं ठेवली जातात, आपल्याला टोपण नावं ठेवली जातात.
आपलं स्वतःचं नाव आपण विसरलो जातो, कारण आपण आपल्या स्वभावावरून लोक नावं ठेवत असतात. काही लोक बघा उत्तम प्रकारची असतात, स्वभावाने उत्तम प्रकारे असतात. मग काही लोक जाताना येताना बघतात आणि मग बोलत असतात. हा जो व्यक्ती आहे ना, मनाने दिलदार आहे आणि त्याचप्रमाणे राजासारखा माणूस आहे. कारण प्रत्येक गोष्टीत बघा प्रत्येकाला मदत करत असतो, त्याचा स्वभावसुद्धा उत्तमच आहे. परंतु नाव राजा, परंतु त्याच्या हातून जर वाईट कर्म होत असतील, इकडे तिकडे लोकांच्या भानगडीमध्ये जर होत बघा प्रत्यक्षपणे जात असेल, मग राजा त्याला म्हणेल का? नाही आहे. म्हणून समर्थ म्हणेल, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कल्पांत प्रलयी जे उरले, ते निर्गुण ऐसे बोलिले, एर ते अवघेची झाले मायेमध्ये. प्रलयकाली कल्पांत झाल्यावरही जे शिल्लक उरतं त्यास निर्गुण म्हटलं गेलेलं आहे. याखेरीज जे जे काही सर्व उत्पन्न होते ते मायेमध्येच. कल्पांत प्रलय जे उरले, प्रलयकाली कल्पांत. आता सगुण आणि निर्गुण यातला फरक आपण ओळखला गेला पाहिजे. सेना शहार बाजार, नाना यात्रा लहान थोर, शब्द उठती अपार, कैसे निवडावे. सैन्यामध्ये, शहरामध्ये, बाजारामध्ये, लहान मोठ्या यात्रांमध्ये अपार शब्द उठतात. त्यांची निवड कशी करावी? शब्द उठती अपार, कैसे निवडावे. कारण अनेक प्रकारच्या यात्रा आपण पाहिलेल्या आहेत, बाजार पाहिलेले आहेत, शहर पाहिलेले आहेत. सैन्यांमध्ये अपार शब्द उठतात म्हणजे काय? त्यांची निवड कशी केली जाते? काळामध्ये पर्जन्य काळ, मध्यरात्री होता निवळ, नाना जीव बोलती सकळ, कैसे निवडावे. पर्जन्य काळात म्हणजे पावसाच्या दिवसामध्ये दिवसभर पाऊस कोसळून मध्यरात्री जरासा निवळला की नाना जीव सर्व एकदमच आवाज करू लागतात. त्यांची निवड कशी करावी? आता विचार करा. ज्यावेळी भरपूर पाऊस असतो बघा, त्यावेळी बेडूक असतं बघा. समर्थ म्हणाले, पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करी की समर्थ. भर पावसामध्ये कधी बेडकांचा आवाज येणार नाही, परंतु ज्या वेळेला पाऊस कमी होईल, बारीक होईल, त्यावेळी बघा आवाज येईल की नाही? कारण का? भाग दिलेला आहे. कारण दिवसभर पडणाऱ्या पावसामध्ये नाना वन्य, नाना प्राणी बघा, पक्षी आवाज अजिबात करणार नाही. कारण का? एवढ्या मुसळधार पावसामध्ये आवाज लोकांपर्यंत सुद्धा येणार नाही आहे आणि आपल्याला सुद्धा कळणार नाही. ज्या ज्या वेळेला बघा कमी होईल पाऊस, त्यावेळी बरोबर आवाज येऊ लागतो. नाना देश भाषामध्ये भूमंडळी असंख्याते, बहुऋषी बहुमते, कैसी निवडावी. पृथ्वी तलावर अनेक प्रकारे जर पाहायला गेलो तर अनेक देश आहेत. त्यात अनेक प्रकारच्या भाषासुद्धा बोलल्या जातात. त्यात असंख्य मतेसुद्धा आहेत. शिवाय अनेक ऋषी असून त्यांचीही वेगवेगळी अनेक मते आहेत. आता असं आहे का? अनेक जरी देश असले, भाषा एकच आहे का? नाही आहे. प्रत्येकाच्या भाषेनुसार प्रत्येकाचा बघा व्यवहार चाललेला आहे, बरोबर की नाही? प्रत्येकजण प्रत्येकाची संस्कृती जपून ठेवलेली आहे. वृष्टी होताच अंकुर, म्हणजेच काय? पाऊस पडला की सृष्टीवरी निगती अपार. पृथ्वीवर नाना बीज अंकुरतात आणि या सृष्टीमध्ये नाना प्रकारचे बघा, नाना तरू लहान तर कैसे निवडावे. लहान थोर वृक्ष निर्माण होत असतात. आपण
आपल्याला माहीत पण नसतं. आपण पपई खातो, पपईच्या बिया बघा आपण अंगणामध्ये फेकतो, बरोबर की नाही. पेरू खातो, पेरूच्या बिया आपण इकडे तिकडे फेकतो. चिकू खातो, चिकूची बिया आपण अंगणामध्ये टाकतो. परंतु ज्यावेळी पावसाचं पाणी त्या जमिनीवर बघा पडेल, तेव्हा ते बीज बघा उत्तम प्रकारे त्या बीजामधून लहान वृक्ष, लहान रोप आपल्याला पाहायला मिळत असतं. आपण विचार करतो, अरे आमच्या अंगणामध्ये कोणी पेरूचं झाड लावलं आहे, आमच्या अंगणामध्ये कोणी बघा जांभळाचं झाड लावलं, परंतु आपण ती खाल्लेली आहेत आणि त्याच्या बिया त्या आपल्या अंगणामध्ये पडलेल्या आहेत आणि त्या बघा प्रत्यक्षपणे मातीत जाऊन त्यावर उत्तम प्रकारे काय झालेलं आहे, पाऊस पडलेला आहे. म्हणून समर्थाने उत्तम असा भाग दिलेला आहे ना. खेचरे, भूचरे, जलचरे, नाना प्रकारचे शरीरे, नाना रंग अचित्र विचित्रे कैसी निवडावे. आता आपला देह एकच आहे का हो? नाही आहे. 84 लक्ष योनी आहेत. कुठले कुठले भाग दिलेले बघा, खेचर, भूचर, वनचर, जलचर, उभयचर, अनेक प्रकारच्या नाना प्रकारची शरीरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये अनेक प्रकारचे नाना रंग, वर्ण आहेत बघा. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आता ती कशी निवडावी. कैसे दृश्य आकारले, नाना परी विकारले, उदंडची पैसावले कैसे निवडावे. हे दृश्य, विश्व या प्रकारे बघा प्रत्यक्ष नाना प्रकारचे विकार उत्पन्न होऊन त्याचा अफाट विस्तार झालेला आहे. पोकळीमध्ये गंधर्व नगरे, नाना रंग लहान थोरे, बहु व्यक्ती बहुप्रकारे कैसी निवडावी. आकाशाच्या पोकळीत नाना गंधर्व नगरे असतात. ती लहान थोर नाना रंगाची असतात. त्यामध्ये नाना प्रकारच्या आकृतीसुद्धा पाहायला मिळत असतात. आता विचार जर आपण केला, पोकळीमध्ये गंधर्व नगरे, आता आकाशाची पोकळी, आता आकाशामध्ये सर्व काही व्यापलेलं आहे ना. आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम, सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छती. लिहून ठेवलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे की आकाशाच्या पोकळीत नाना गंधर्व नगरे पाहायला मिळत असतात. दिवस रजनीचे प्रकार, चांदणी आणि अंधकार, विचार आणि अविचार कैसा निवडावा. आता विचार करा, आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे. जन्माला आल्यापासून कधी असं झालं आहे का हो, दिवस उगवलाच नाही आहे किंवा रात्र झालीच नाही, असं कधी आहे का. दिवस आणि रात्र, त्याचप्रमाणे चांदणं आणि अंधकार. आकाशामध्ये आपल्याला चांदण्या पाहायला मिळतात ना, बरोबर की नाही. चांदण्या बघा प्रत्यक्षपणे काही लुकलुकणारे पाहायला मिळतात. काही जण अशा असतात ते डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही आहे. असंख्य आहेत ना. वरती चांदण्याची चादरच पसरलेली आहे. परंतु जो अंधकार आहे, विचार आणि अविचार यात निवड कशी करायची. जो अंधार आहे तो अंधार नाहीसा केव्हा होईल, जेव्हा सूर्याचा उदय होईल तेव्हाच ना. हळूहळू काय होईल, अंधार कमी होईल. विसर आणि आठवण, नेमस्त आणि बाष्कळपण, प्रचित आणि अनुमान, येणे रीती. समर्थ म्हणाले विस्मरण आणि स्मरण. विसर आणि आठवण. विसर म्हणजे विस्मरण आणि आठवण म्हणजे स्मरण. नेमस्त आणि बाष्कळपण, शिस्त आणि गैरशिस्त, प्रचिती, अनुमान यातही निवड करणं याप्रमाणे कठीण आहे. प्रचित आणि अनुमान, येणे रीती. आपण शिस्ती बघा प्रत्यक्षपणे शिस्त काय आणि गैरशिस्त यातला फरक काय. बघा आपण शाळेमध्ये होतो, शाळेमध्ये सुद्धा आपल्याला शिस्तीचं पालन कसं करायचं. घरामध्ये असताना आपल्याला आईवडिलांचे जे संस्कार आहेत त्यामध्ये सुद्धा शिस्तीचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणून समर्थ म्हणाले विस्मरण कोणाचं होतं आहे, आपल्याला जी शिकवण दिलेली आहे त्याचं आपण विस्मरण करत आहोत, बरोबर की नाही. तसं होता कामा नये, स्मरण असणं गरजेचं आहे. न्याय आणि अन्याय, होय आणि न होय,
विवेकेन काय उमजो जाणे. समर्थ म्हणाले, न्याय आणि अन्याय होय अथवा नाही याचा निवाडा विवेकाशिवाय होऊ शकत नाही. आता समर्थ म्हणाले, कुठेही जा परंतु विवेकसहित जा. न्याय आणि अन्याय, आपण न्याय मागण्यासाठी जात असतो, परंतु आपल्यावरती झालेला अन्याय आपण सहन करतो का? विचार करा. होय अथवा नाही, आपण एखाद्याला प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर होय की नाही या संदर्भात दे. बरोबर की नाही? मग याचा निवाड्याशिवाय बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर विवेकाशिवाय होऊ शकत नाही. कार्यकर्ता आणि निकामी, शूर आणि कुकर्मी, धर्मी आणि अधर्मी कळला पाहिजे. आपल्याला कळत नाही आहे. समर्थ म्हणाले, कोण कार्यकर्ता आहे, कोण निकामी आहे, कोण शूर आहे, कोण वाईट कर्म करणार आहे, कोण धार्मिक आहे, कोण अधर्मी आहे, हे कळलं पाहिजे. याचा आपण अभ्यास केला पाहिजे. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे यावर आपण विचार करतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की बाबा हा खरंच धार्मिक आहे किंवा हा बाबा शूर आहे. एखाद्या कामामध्ये आपण बघा, एखादं कार्य करायचं आहे, परंतु ते कार्य करत असताना जर आपण मेहनत केली नाही, प्रयत्न केले नाही, तर आपल्याला लोक शूर समजतील का? हो, नाही आहे. बरोबर की नाही? धनाढ्य आणि दिवाळखोर, साव आणि तस्कर, खरे खोटे हा विचार कळला पाहिजे. धनाढ्य कोण आहे, श्रीमंत कोण आहे? समर्थ म्हणाले, या पृथ्वी तलावर श्रीमंत कोण आहे आणि दिवाळखोर कोण आहे? आता आपला देह खरा श्रीमंतीचा आहे का गरिबीचा आहे? पैशाने जरी आपण गरीब असलो तरी बघा, विषय वासनेमध्ये आपला देह अडकलेला नाही आहे ना, तर नक्कीच आपला देह हा श्रीमंतीचा. मग आपला देह सज्जन आहे का? सज्जन कोण आहे, चोर कोण आहे, काय खरं आणि काय खोटं हा विचार कळला पाहिजे. समर्थ म्हणाले, धनाढ्य आणि दिवाळखोर, आपल्याकडची श्रीमंती पाहूनच आपल्याला श्रीमंत होण्यासारखं वाटत असतं. वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे. समर्थ म्हणाले, वरिष्ठ कोण, उंच कोण आहे? बरोबर की नाही? आपण एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जेव्हा आपण जॉबला जातो, त्यावेळी आपली बढती बघा लगेच होते का? नाही आहे. टप्प्याटप्प्याने बघा कार्य करून आपण पुढे पुढे जात असतो. तसंच वरिष्ठ कोण आहे, कनिष्ठ कोण आहे, सिनियर कोण आहे, ज्युनियर कोण आहे? आपण तिथे कंपनीमध्ये काम करायला गेलो लगेच आपण सिनियर होणार का? नाही आहे. आपल्याला तिथे ज्युनियर म्हणून काम करावं लागेल. थोडा अनुभव घेतल्यानंतर त्या अनुभवानुसार आपल्याला बघा सिनियर ही पोस्ट प्राप्त होईल. बरोबर की नाही? परंतु आयुष्यात वरिष्ठ कोण आहे, कनिष्ठ कोण आहे हे ओळखायचं आहे. आपला देह भ्रष्ट आहे का? मग भ्रष्ट जर नसेल, मग भ्रष्ट कोण आहे आणि अंतर्निष्ठ कोण आहे? आपण निष्ठेने उभा राहिलेलो आहे का? हे सुद्धा जाणलं पाहिजे ना. हे सारासार विवेकाने स्पष्टपणे जर आपण जाणून घेतलं, आपला संपूर्णपणे जर आपण पाहायला गेलो तर आपलं मन चंचल आहे आणि या चंचल देहामुळे, या चंचल मनामुळे बघा प्रत्यक्षपणे देह काय झालेला आहे, कारण बुद्धी साथ देत नाही आहे, बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे. म्हणून समर्थ म्हणाले, वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला कळेल त्यावेळी बघा प्रत्यक्षात वरिष्ठ आणि कनिष्ठ हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा नक्कीच सारासार विवेक, सार काय, असार काय, चांगलं काय, वाईट काय
हे स्पष्टपणे आपल्याला माहीत होईल. म्हणून समर्थ म्हणाले, वरिष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतर्निष्ठ, सारासार विचार स्पष्ट कळला पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नाना उपासना निरूपणाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ.